प्रवास चालू झालेला पण बस मध्ये बसलो सर्वजण. काटूश्याम की आईबावलीचा राधे राधे. जरी मरी आईचा पाणीवर कोलीवाला निघाला करल्याला. हे काय हे प्रभू श्री राम जगन्नाथ. राकेल लागा राकेल लागा. चालली 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 तरी गेली 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 गेली. शपथ कसली गेली मी. तर मित्रांनो जेवण झालेलं आपलं. डाळ भात, भाजी वाटाण्याची, मिरच्यांची भाजी आणि इथे शेव. मॉर्निंग मित्रांनो आपण आता खाटूश्याममध्ये होतो आणि आता वाजलेले आहेत सकाळीच्या 9:30 आणि रात्री आपण झोपलो. म्हणजे झोपायला आपल्याला बराच टाईम झाला रात्री. आणि आपल्या गावातले पण आले होते 3:30 वाजता. त्यांना रूम वगैरे बघून दिला आणि आपण या आश्रममध्ये होतो राहायला, श्री खाटूश्याम आश्रम. मित्रांनो तुम्ही इथे येता इथे समोर शनी मंदिर आहे, प्राचीन शनी मंदिर. तिकडून सरळ डिस्टन्सवरती हा आश्रम आहे. या आश्रमात तुम्ही येऊ शकता. आणि इथं एक रूम आहे म्हणजे 11 ते 12 लोकांसाठी. इथं 1100 रुपयामध्ये रूम आहे म्हणजे पर पर्सन 100 रुपये. 11 ते 12 लोक राहू शकतात. तर आणि इथं फ्री सेवा पण आहे, बाहेर झोपू शकतो आपण फ्रीमध्ये. आणि जेवण वगैरे सगळं इन्क्लूड असतं यांच्यामध्ये. तर आता आपण चाललो तर खाटूश्याम फिरू आणि आज बघू आता कुठे कुठे जायचं आपल्याला. पब्लिक निघालेली आहे सकाळ सकाळी. लगेच आपले लगेज वगैरे सर्व पॅक झालेलं आहे. आता इथं खायला खीर पण गेले होते आत्ताच. गाडीमध्ये आलो आहे आता गाडी बघायला जयपूरसाठी. आपण फूड ट्राय करतोय. कढी समोसा घेतला आपण आणि कचोऱ्या आहेत कचोऱ्या. हे बघा कढी आहे. आपण आहोत आता बाहेर स्टँडला नाश्ता करायला आणि छोले भटुरे मागवले जातात. हे बघा छोले भटुरे बघा भटुरे किती मिळतात. आपला दाबून नाश्ता झालेला आहे. आता चाललो पण रूमवरती. आपली गाडी पण बुक झालेली आहे. गाडी आहे डोळेमन जयपूरला जाण्यासाठी. आपण जाऊ गाडीमध्ये बसून. तर 11 वाजलेले झाले. आपली बस आलेली आहे फायनली. लेडीजची इच्छा झाली पूर्ण ट्रॅव्हलर बसची. यांना व्हिडिओ बनवायचे आहेत तर आपले ट्रॅव्हलर आलेली आहे. सगळं सामान भरतो करते पण. हाय तुझे कपडे मस्त आहेत. बॅग बघ ना भाई आमच्या गाडी बॅग वगैरे भरतायत. आता बसू बसमध्ये. बापू बाबा एवढं गाडी तुझ्या इथे माझ्या बासन ठेवायचं आहे. तर एक बासांना सगळ्यांना हात लावणार आहे. कोणचा भेदभाव नको. मी केलं ते नको. सगळेजण चला सगळ्यांना हात लावा. जावा सगळ्यांना हात लावा. प्रवास चालू झालेला पण बसमध्ये बसलो सर्वजण. काटूश्याम की आईबावलीचा राधे राधे. गणपतीचा गोना चौरंगी लाल बागचा गो 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 गो
ए मामा बसलाय पाट्यावरी पाटाला जेवून मांडीवरी मामा बसलाय पाट्यावरी बाजीला जेवून मांडीवरी र र र रवची काय बी घ्या कुठलं ए राजा राम राजा राम काय रे मत गया सोर सारी नगरी रे सारी नगरी रे आया धीरज का बाबा संभाल तेरी गगरी रे नाही जरी मरी आईचा सोला पाणीवर कोली वाला निघाला करल्याला लाला हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी री 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 र र र राम जी की निकली सवारी राम जी की निकली नारी राम जी की निकली र र र पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम म तंग मुझे करता है संग मुझे करता है राम जी की कृपा से जी जी जिंदगी की टूटे लड़ी डबली बजा मेरी घुंघरू जला दे मैं नाचू आई माझी कोणाला पावली आई माझी कोणाला पावली पावली पनवेलचे कोल्या नाग पनवेलचे कोल्यांना न न न न न न न मर गई गोपाला देविंदर गोपाल यशोदाच्या कानामाला देजीच्या कानामाला जबाला पायात वाला पार्वतीच्या पाय तुझ्या पायात वाला पुष्पराजा घातलेलं मला तासाचा आवाज बाजार झाला काहीतरी 2-2.5 किलोमीटर झालं ही बिल्डिंग संपतच नाही एवढी मोठी बिल्डिंग आहे ते बघा बाजार संपत नाही या साईडला पण आहे आणि सेम या साईडला बाजार आहे तो पण संपत नाही आहे तेवढंच आहे
मित्रांनो आपण पोहोचलेलो जयपूरला आणि जयपूरला पण आता चाललो जंतर मंतर बघायला. तर चाललोय आपण या रोडनी आणि याच साईडला जंतर मंतर आहे. तर जाऊ डायरेक्ट. मित्रांनो आम्ही आलोय सिटी पॅलेसची. इथं समोर तुम्ही बघताय सिटी पॅलेस आहे. मित्रांनो आपण जयपूरमध्ये जंतर मंतरमध्ये पोहोचलेलो आणि हा समोरचा एरिया आहे असं आपलं तुम्ही बघता. इथे सर्व घड्याळ म्हणजे उन्हामध्ये घड्याळ काय चमकतात ते त्याच्याबद्दल काहीतरी आपण बघितलं ना. पण आता चाललं पण आतमध्ये सर्व एरिया तुम्ही बघताय घेतलं समोर. आपली पब्लिक पण सर्व आलेली आहे जंतर मंतर बघायला. काय आहे ते आम्हाला नक्की माहिती नाही. साक्षी बाहेर आली. हे बघा साक्षी बाहेर आले. साक्षीने आईस्क्रीम घेतले. ते आईस्क्रीम संपेपर्यंत ती आतमध्ये येऊ शकत यार. मार्केट असं दिसते बंद झालं. सेम आहे ना एरिया सेम आहे मार्केट एरियाची. जर का दिसत ना मला इथं तर काय तर आलं तर काय फिरायला लागेलच नसतं. पूर्ण जंतर मंतरचं चित्र काढलं इथे सर्व एरिया आहे. आता आपण इथं फोटो काढला. आता आपण इथं जुने पुराणे घ्यायचं सगळे काय घ्यायचं ते आम्हाला समजत नाही पण आहे. ते बघा जो काटा आहे काटा ते बघा असा पुण्याच्या कशी कर्कडक कर्कडक आहे काय. कर्कडक कंपास पेटीचा कर्कडक आहे. तिकीट फुकट गेलेलं आमचं. इथं बघणार का काहीच नाही. नका येऊ. आता बघू तर दुसरा अजून कुठला हवा मेल आहे तो पण बघायचा आपल्याला. तर इथं आलं काय आहे काय समजत पण नाही मला. हे बघा अशी काय एरिया आहे. ते घड्याळ आहे. कुठल्या घड्याला आहे काय समजत पण नाही मला. कुठल्या घड्याला आहे इथं जावं मी उद्या असं तर बरं होतं चांगलं होतं. बरं वाटलं असं बघायला. ए काय एक्सपिरियन्स काय तुमचा बरं आहे काय. टाइम वेस्ट. कशी एरिया आहे बघा. कंपास पेढी नाही असा कंपास पेढीचा आकार आहे. कंपास पेढीचा आकार आणि एक आहे सोनावणे वहिनी काय हे प्रभू श्री राम जगन्नाथ प्रेमानंद कोणी चंपा चंपा. मित्रांनो इथे शिकण्यासारखं भरपूर काही आहे पण आपल्याला जास्त काय माहिती नाही म्हणून इथून स्टार्ट केला होता. इथून फिरून असं आलो आणि 50 रुपये संपलेले आमचे. आता चाललो शिस्तीत. सोनावणे वहिनी ही सोनावणी वहिनी बघा आमची. ही सोनावणी वहिनी. हो सोनावणी वहिनी. ए उठाले रे देवा उठाले रे बाबा. म्हणजे महाराष्ट्रातलं ब्राह्मण आहेत त्याला महत्व आहेच. म्हणजे कशासाठी म्हणलं माहिती का त्यांनी. म्हणजे एक दिशाची म्हणजे पहिले असं ज्योतिष लोक सांगायचे दिशा इकून ज्योतिष लोकांचं पाहिजे तेव्हा एवढं ज्ञान नव्हतं कोणला. वरती कुठला ग्रह आहे कुठलाही आहे तेव्हा ते याच्यावरती सूर्याच्या प्रकाशावरती ओळखतात. पण त्यांनी ते भांडलं होता. त्यांनी पण तो ज्ञान मराठा ब्राह्मणांकडून घेतला होता. कुठलून गादीवरती आलेले चहा बिगी घेतला इथे नक्की घेतलं कोणाला. आमची सोनावणी वहिनी सोनावणे वहिनी आणि ते सँडविच घेतलं गुमवाला. आता काय आता पिराचा तर नाही आता काहीतरी खाऊ त्यापेक्षा काय इलाज नाही इलाज का बरं आहे काय. ठेवला चाललोय आपण आता दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या प्लेसला चाललो. पण हवा मेलला चाललो. आता आपण आहो तिथं आतमध्ये कुठलं कार्यालय काय माहिती त्या रोडनीच चाललो आपण हवा मेलच्या दिशेने. हवा मेलमध्ये एंटर केलेलं आपण तर नाव दिलं पहिले सप्तमी इथे आणि इथंच आतमध्ये एंटर केलं आपण. आता हाच आहे का हवा मेल. बघा ऐकत नाही बाबा जोडको ऐकत नाही विहीर घेत नाही. अभी मजा आएगा ना भिड़ो. बघा आणलाय हे काय आणलं काय आहे बारीक पर्यंत कपडे ज्यांना रेडी झालेले आहेत बाब्या.
राकेल दादा भैया तेरा गिरी बाबू भाई चालू कर पटकन रेडी झालेलं तिथं बघा महिंद्र काय आहे सगळं रेडी ए महिंद्र चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह परत घुमर रेडी झालेले आहे मस्तपैकी टाकाटाक आमच्या अश्विनी पण आहे जनार्दन आहे का बा टोपंडी शाप लेंगा बा काठियावाडी झालं रेडी मला सोरी न वाटते वहिनी पण रेडी झालेली आहे लोकेश पण झालेले रेडी अरे गुड्डाने लावलीवरती घालली रॉकेटची गाणी लावली गुड्डाने फोटो आले आपले फोटो आले अरे भाई बोलते ये भाई हाँ मेरा ये मेरा दे ये भी मेरा ये शपथ फोटो आलेले आपले सुद्धा काय माहिती तलवार घेतले हातात तर मित्रांनो आपण जयपूरमध्ये आलो फिरायला आणि आपण एकच ठिकाण बोलला आल्यापासून आणि एक फोटो आपला तो कुठला मलबागाला गेलो आपण आत्ता हवा मलबागाला गेलो तर तिथं पण आपण फोटो काढले टाईम वेस्ट गेलेला आपला ऑलरेडी आणि एक जो पॉईंट वगैरे तो पण आपल्याला काय समजला नाही आता चाललो ते बाबू 6 वाजता आपल्याला बसवायला सोडणार आहे चाललो गाडीला जाऊन गाडीमध्ये जाऊ बसू तर बघू तो कुठं फिरत आहे का नाही फिरत आपल्याला मागच होतं इथं 4 रूम घ्यायला लागतील 4 लोकांची आलोय आपण जयपूरच्या चिडिया घरमध्ये आणि तुम्ही बघता आता इथं मी चाललो आतमध्ये इथं लिहिलं आहे तो वाघ बी आहे चांगलं पण आहे का नाही बघायला लागेल माहिती नाही हे काय ते लिहिलं तिथे घर आहे का काहीतरी आहे काय आहे हे मयूर काय आहे 12 शिंगा इथं हरण आहेत खूप सारे मोर बसला मोर गप्प आहे तर मित्रांनो आपला एक सीन झाला आहे सीन असा आहे की आपल्याला वाटलं की आज आपली ट्रेन आहे म्हणजे आजचं 7 तारीख म्हणजे उद्या 12च्या नंतर 7 तारीख आहे ना तर आम्हाला असं वाटलं की 7 तारखे म्हणजे आज रात्री ट्रेन आहे का आपली जयपूरवरून तर सीन असं आहे की आपली ट्रेन उद्या आहे 7 तारखेला
बघू आता आपल्याला इथं स्टे करायला लागेल आजचा दिवस, कारण की दुसरं नाही इलाज आहे आपल्याकडं. आलो इथं आपण आता. काय आहे हे? मगर आहे बघ, मगर फेसिंग रेलिंग. ते मगरीने मुंडा काढला बघ. ही मगर मगर हो मगर आहे ते बघ, मगर आहे ही मगर. ही आई शपथ, ही मगर बघा मगर. दमली 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 दमली. नकली नकली. इथे काय बघा, हे एक मगर आहे. डोकरी डोकं सांगा आहे मगर आहे नी. तोच वाली मगर. ही बघ कशी बाहेर काढली बघ. सुसर 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 बोलतो त्याला. सुसर सुसर. हे बघ कशी बाहेर काढली बघ. चालते 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 बघ कशी पावते बघ. चालली 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 तरी गेली 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 गेली. शपथ कसली गेली बी. ही पण आला, ही पण आला. ही कसं धावतो मी बाबा. चोच्या मारते आपले. बदक होते बदक. बदक मोठे होते, बारीक आहेत का, मोठे माणसारखे दिसन. पूर्ण जंगल टाईप आहे, पूर्ण जंगल टाईप. असं वाटतं खरोखर जंगलामध्ये आलं मी. भारी भारी. इथे छोटे बदक आहेत, हे बघा. हा पक्षी बघा कसा आहे, त्याचा वेगळाच कलर आहे बघा. ते दोन आहेत. हे बघा हे कुठला पक्षी आहे समजले झालं. बघून भीती वाटली ना, बघून भीती वाटली. बघ ना काय तिथे तिथे तोंड बघ बाबा बा. मोर बघा, मोर कसला मोठा आहे. डेंजर झालं म्हणजे बोलतच नाही तो. आपण आता पोचलेलो आहोत बिर्ला मंदिरला. आणि तुम्ही हा बघताय किल्ल्यासारखं दिसतंय. हे दिसतंय ना, हा मंदिर फक्त हा मंदिर फक्त वर्षातून एकदाच खोलतो आपण महाशिवरात्रीला. तर एनी टाइम तो बंद असतो. आणि आपण चाललो तर बिर्ला मंदिरला. समोर बघतोय तुम्ही बिर्ला. फोन काढा शिकत नाही. चला फोन देऊ बाहेर. स्टेशनच्या जवळ पोचलेलो आपण आणि रूम बुक झालेली आहे आपली इथे. तर आपली गाडी पण लागली आहे, सर्व समोर उतरू आले. तर मित्रांनो आपण जयपूरमध्ये आहोत आणि आत्ता फ्रेश वगैरे झाले, रूम वगैरे घेतले आपण. आणि अशी का आपली रूम आहे. असा सेम 4 रूम आहेत. AC वाले रूम आहेत. AC लावले, असं कूलिंग झालं. आता फ्रेश वगैरे झालं. तर बघू आज जेवण करायचं आहे. जे वरती जेवण बंद आहे, तर डायरेक्ट जाऊन जेवायचं. काय जेवण आहे बघू. आणि आज आपण आरामच करणार आहोत. उद्या तर फिरायचं म्हणजे आपल्याला. उद्या आपण 11 रूम चेकआउट करू आणि फिरायला जाऊ. आणि उद्या रात्री आपली ट्रेन आहे. 7 तारखेला 11:30ची काहीतरी ट्रेन आहे आपली. तर बघू ना वरती जाऊ. नाश्त्याला काय केलं बघू आता. तर मित्रांनो आपण वरती आलो आणि जेवायला बघू काय केलं. तर काही कापलंय भाजीवाला. वाटाण्याची भाजी आहे, वरण भात. वाटाण्याची भाजी आहे, वरण भात आहे. कोबीची का भाजी, कोबीची काय कोबीची भाजी, मिरचीची भाजी, आपली मिक्स भाजी. जेवण, वरण भात, वाटाण्याची भाजी, पापड, लोणचा, मिरच्या, अजून कोबीची भाजी, शेवगा, अजून भजी, लोणचा. चक्कर राहिले बघून ब्लॉग बघू. चक्कर राहिले सर आवरा जाऊन बाहेर जाऊन. हा मित्रांनो खरोखर जेवण आहे. तुम्हाला वाटते हे पसार जेवण करतात. दाल भात आहे, भाजी आहे, कोबीची भाजी आहे, मिरच्यांची भाजी आहे, कोरमा, पापड, लोणचा विंचा सगळं आहे. कुठली भाजी? मिरचीची. बरोबर आहे का? हो, आमच्या प्रदोष आहे ना, तिघींचा आहे. अच्छा पिठला डाळ आमच्या पाचच नांदायला लागले. अच्छा अच्छा असं आहे का? तर 10 वाजलेले आणि जेवण झालं रेडी आपला. तर मित्रांनो जेवण झालेलं आपला. डाळ भात, भाजी वाटाण्याची, मिरच्यांची भाजी आणि इथे शेव. वरती काहीतरी गोड केलंय, शेव केलं, शेव जाड जाड. हे बघा शेव केलंय. बाकी सगळे ताटा साफ केलेली. तर तोंड टाकू का नको तुमचा नहीं. खायला शेव खायला. शेवीचं काय, शेवीचं काय हाल केलं बघा. बघा किती भात. शिवानी काय नाव सांग शेवीचं? डोकरी. डोकरी भात, डोकरी शेव. डोकरी शेव. बाकी जेवतर आपली माणसं झाली. दोस्त शेव खाते का धान खाते समजा नाही. हे बघा शेव हाताशी घेतली खायला. ताटात
मित्रांनो 12 वाजलेले आहेत आणि जेवण वगैरे मस्त झालं. आपल्याला चालायला आलो होतो पण तर आता आपण आलो. आपली समोर रूम आहे हे बघा, युनिक पॅलेस. तिथं आपली पहिली मजल्यावरती रूम आहेत 3. तर आपल्याला उद्या जयपूर फिरायचं थोडाफार आणि उद्या रात्री आपली ट्रेन आहे. पण भरपूर टाईम पण झाला आणि आता जाऊ मस्त आराम करू. आपला आराम करायचा दिवस आहे आजचा आणि मस्त झोपून राहील. भेटू पण सकाळी पहाटे नाही, आपण आरामात उठणार होतो त्या 10:30-11 वाजता उठू मस्त. तेव्हा भेटू तुम्हाला सकाळी.